माझ्या कवितेचं नाव आहे वळणावरून वळावंच लागतं. ही कविता मी खूप संकटात असताना, खूप दुःखात असताना मला खूप मोटिवेट करते ही कविता. खास आपण म्हणतो ना की आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो. एखादी मनाला लागलेली गोष्ट ती कवितेतून जेव्हा उतरते, खरंच ते मनाला लागलेले दुःख राहत ना, ते काव्य होऊन जाते. म्हणून मला ही कविता खूप आवडते आणि मी ही कविता सगळ्यांसाठी आज सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे वळणावरून वळावंच लागतं. आपल्या सावलीतून आपणच शिकावं, आपल्या सावलीतून आपणच शिकावं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं. वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं, वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागतं. जीवन हे एक कोडं असतं, जीवन हे एक कोडं असतं. कितीही कठीण असलं तरी ते धैर्यानं सोडवायचं असतं. हताश होऊन जीवन पुष्प संपवायचं नसतं. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागतं. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागतं. अनमोल जीवनाची नौका नदी पार करताना, अनमोल जीवनाची नौका नदी पार करताना कधी लाटांचा तर कधी वेगाचा सामना करावा लागतो. पण प्रवास पूर्ण करणारच हे ध्येय मात्र असावं लागतं. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागतं. यश अपयश पचवायला मन स्थिर ठेवावं लागतं, यश अपयश पचवायला मन स्थिर ठेवावं लागतं. मिळालेलं सर्व काही ईश्वरी देणगी म्हणून स्वीकारावं लागतं, मिळालेलं सर्व काही ईश्वरी देणगी म्हणून स्वीकारावं लागतं. रडण्यापेक्षा लढण्याचं सामर्थ्य अंगी असावं लागतं. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागतं. जीवन हे अनुभव घेण्यासाठी जगावं लागतं, जीवन हे अनुभव घेण्यासाठी जगावं लागतं. अनुभव रूपी हे पुष्प पुढच्या पिढीसाठी जतन करावं लागतं. मरावे परी कीर्ती रूपी उरावे या सुखात जायचं असतं. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागतं. धन्यवाद.